कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तेजल मोहिते. माझे कोकणच्या बातमीपत्रात सर्वांचे स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ खेडमध्ये श्रद्धांजली सभा. खेड नागरिकांकडून दहशतवादी कृत्याचा निषेध. पुसरमधील शेतकऱ्यांची पंचायत समितीवर धडक. मेडिकल कॉलेजच्या बांधकामांमुळे ग्रामस्थांची गैरसोय. महाडमध्ये 134 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांमध्ये हिरमोड. 134 ग्रामपंचायतींमध्ये असणार महिला राज. ऊर्जा मंत्रालयाचा उपक्रम. ट्रान्समिशन लाईनचे काम सुरू. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. आता पाहूयात सविस्तर वृत्त. काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासीय एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहून एक भारतीय म्हणून दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केला. या श्रद्धांजली सभेला वैभव खेडेकर, संजय मोदी, संजय बुटाला, ॲडव्होकेट अमेय मालशे, अनिकेत कानडे, निलेश मामणे, नंदू साळवी, ऋषिकेश कानडे, डॉक्टर उपेंद्र तलाठी, राजू बुटाला, नरेश इदाते, अप्पा मेहता, मनसूर मुकादम, रहीम सहीबोले, सरफराज पांगरकर, जावेद कौचारी, नईम चौगुले, शेखर पाटणे, रोहन विचारे, अमर दळवी, ओम शांती गीताबहेन, स्वप्नील सैतवडेकर, मिलिंद नादगावकर, गोट्या सावंत, पत्रकार अनुज जोशी, पत्रकार बेंडखळे, प्रकाश तटकरी, डॉक्टर विक्रांत पाटील, परेश चिखले, भूषण चिखले, ओंकार गोंदकर, मिलिंद तलाठी, सचिन चव्हाण, सौ माधवी बुटाला, सौ सीमा वडकर, सौ वैद्य, अनिल सदरे, रोहन राठोड, प्रशांत बारटक्के, डॉक्टर श्याम गिल्डा, संतोष शिंदे, दीपक नलावडे, शरद शिर्के, राहुल पाटणे, डॉक्टर वेद तलाठी, शशांक सिनकर, दीपक जैन, श्री सिलेवंत तसेच मोठ्या संख्येने खेड शहरवासीय उपस्थित होते. आपल्या देशावर झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्या हल्ल्यात निरपराध जे काही आपले 26-28 जीव गेलेले आहेत आपल्या भारतीय नागरिक, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इथे सकल हिंदू समाजाने हिंदू भारतीय स्वाभिमानी नागरिक म्हणून जमले. पर्यटकांवर आणि भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज इथे जमलो आहोत. तर कालचा दुपारचा दिवस हा आपल्यासाठी खूपच दुःखदायक आणि क्लेशदायक आपल्याला तो दिवस ठरला. आपल्याला हा दहशतवाद समूळ नष्ट करायचा आहे. दहशतवादाला जात धर्म नसतो, परंतु हे दहशतवादी कृत्य संपावीत यासाठी नुसत्या हिंदू धर्माच्या लोकांमध्ये राग आहे असं नव्हे, तर मुस्लिम धर्मामध्ये देखील जे इथले सगळे स्थानिक मुस्लिम आहेत त्यांच्या मनामध्ये देखील त्यांना वाटतंय की पूर्णपणे देशातला दहशतवाद संपावा. आणि म्हणून इथे अनेक मुस्लिम देखील बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या काश्मीरचं संशयात रूपांतर करण्याचं काम या दहशतवाद्यांनी आज नव्हे तर गेली कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यानंतर फाळणीनंतर कित्येक वेळा दाखवलेलं आहे. आपला माणूस वाचलं, आपल्याला आनंद होतो, पण हे असे निष्पाप जीव आणि ज्या पद्धतीने निर्गुणपणे जो हल्ला झाला ह्याला आता आपल्या बऱ्याच आधीच्या हे सांगितलेलं आहे. आपलं जे सरकार आहे ठाम आहे, हे सरकार आहे म्हणून हे निश्चितच याचा पूर्ण बदला घेईल याबद्दल कुणी मनात शंका ठेवू नका. वरिष्ठ अधिकारी ज्यांचं लग्न 8 दिवसापूर्वी झालं होतं, असा अधिकारी त्या ठिकाणी होतो, त्याला व्यक्तीला धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या जातात. 2 महिन्यापूर्वी ज्याचं लग्न आलं होतं ही लोक काश्मीरला या ठिकाणी गेली होती. अशा बऱ्याच घटना घडतात. आजपर्यंतचा इतिहास आहे. सरकारने आपल्यावरती अतिरेकी हल्ला झाल्यावरती 13 दिवसाच्या आत कारवाई केली आहे. मगाशी वैभवजींनी आणि मोदी साहेबांनी सांगितलंय की आपण त्याचा बदला घेतोच.
पण ह्या 13 दिवसाच्या आत सरकारने असा बदला घ्यावा की पुन्हा अशा प्रकारे हल्ला भारतावरती कधीच झाला नाही पाहिजे. बस एवढीच इच्छा आहे. धन्यवाद. दादीजींनी उत्तर दिलं की भारत माता का आहे. तर भारतावर खूप वेळेला अनेकांनी आक्रमण केली, परंतु भारत स्वतःहून कधी कोणावर आक्रमण केलं नाही. आलेलं आक्रमण परतवून लावलं. असे ही काही मंडळी होते आणि त्यांच्यावरती तो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास 27 लोकांचा प्राण त्या हल्ल्यामध्ये गेलेला आहे. आणि सर्वांना एक विनंती करतो की आपण म्हणजे आज जे एकत्र आलेलो आहोत, तर ह्या सगळ्या एकत्र येण्यामागं वैभवजींनी जो एक मेसेज टाकला आणि मी एक सगळ्या ग्रुपला बनवतो एक मेसेज टाकला होता की आज आपण सगळ्या मंडळींनी सगळ्या खेळवासियांनी एकत्र येऊन ह्या भ्याड हल्ल्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. आपण सगळ्यांनी इथं आलात त्याबद्दल मी खरोखर खेळवासियांना धन्यवाद देतो. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम पुन्हा एकदा रक्ताने माखले आहे. शांत आणि नयनरम्य बैसारन व्हॅली परिसरात मंगळवारी दुपारी जो बेसूर रक्तपात घडला त्याने केवळ काश्मीरच नाही तर संपूर्ण देशाला आणि जगालाही हादरवून सोडले आहे. 27 निष्पाप जीव क्षणात संपले. उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदीला त्याचे नाव विचारून डोक्यात गोळी मारण्याची क्रूरता आणि त्यानंतर इतर पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करण्याची माथेफिरूपणा हे कृत्य माणुसकीवरीलच हल्ला केल्याचा निषेधार्थ महाड शहरांमधून सकल हिंदू समाजांच्या वतीने भव्य अशी रॅली काढत पाकिस्तान मुर्दाबाद, जय शिवाजी जय भवानी, भारत माता की जय अशा घोषणा देत महाड शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने महाडकर उपस्थित राहून अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यातील मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काय भारतीय संसदेवरचाही हल्ला असेल, पण ह्या वेळचा जो दहशतवादी हल्ला आहे हा संपूर्णपणे वेगळा, प्रत्येक माणसाची स्क्रुटिनी करून वेगळं करून धर्म विचारून त्याला मारला गेलेला अशा प्रकारचा हा जगातले फार मोजके हल्ले अशा प्रकारे दहशतवादी झालेले आहेत. त्यातला हा हल्ला आहे आणि हा हल्ला त्यामुळेच अतिशय वेगळा आहे, नृशंस आहे, अत्यंत टीका करण्यासारखा आणि गर्हणीय आहे. पण ह्याचबरोबर हिंदू समाज म्हणून आपण यातनं काय शिकायचं हेही आपण हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन ठरवलं पाहिजे. ज्या क्षणी हिंदू समाज म्हणून आपण वेगळे होतो त्या क्षणी आपली ताकद संपते हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. समाज म्हणून आपलं अस्तित्व टिकवणं गरजेचं असेल तर समाज म्हणून एकत्र राहणं हे गरजेचं आहे. आपल्याच देशामध्ये पश्चिम बंगाल असेल, मणिपूर असेल, आसाम असेल, अनेक ठिकाणी हिंदू माणसं वेचून वेचून मारली जाणं ह्यापर्यंत दुर्दैव हिंदू बहुसंख्या असलेल्या देशामध्ये नाही. खरं तर हिंदू धर्म हा परंपरेने सहिष्णू आहे. अगदी आपली हिंदू धर्माची किंवा हिंदू व्यक्तीची भावना किंवा व्याख्या सुद्धा आपण म्हणतो की आ सिंधू सिंधू पर्यंत, सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत राहणारे सर्वजण हे हिंदू. त्याची पूजा पद्धती कुठलीही असली तरी चालेल, तो हिंदू असं आपण मानतो. सगळे मानतात का? हा खरा प्रश्न आज आपण एकमेकांनी सगळ्यांना विचारला पाहिजे. 22 एप्रिल रोजी झालेल्या काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी पेण शहरातील गांधी वाचनालय येथे काल नागरिक व महिला एकत्रित आले होते. यावेळी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, रायगड जिल्हा पेण, पनवेल, कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना पेण तालुका प्रमुख समीर अण्णा वनगे यांच्यासह अनेकांनी काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून हा निंदनीय हल्ला असल्याचे सांगून गव्हर्नमेंट त्यांच्याविरुद्ध योग्य ती पावले उचलणार असल्याचे सांगितले. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी हिंदू नागरिकांवर ज्या क्रूर व जिहादी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आहे त्याचा जाहीर निषेध केला. तसेच अतिरेकी आपल्या देशात घुसणारच नाही अशा प्रकारची पावले शासनाने उचलली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण भारतभर निषेध करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून याच भ्याड हल्ल्याचा काल पेण शहरातही जाहीर निषेध करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांना झालेलं आहे त्याच्यामुळे आपले काही हिंदू
हिंदू नागरिक आपले मृत्युमुखी पडले, त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील देखील 6 नावं आतापर्यंत आम्हाला आलेली आहेत आणि ही आकडेवारी दिवसेंदिवस म्हणजे वाढत चाललेली आहे. तर या सर्व मृत आत्म्यामध्ये आपला शिवसेना लाभो एवढंच मी बोलतो आणि मी विनंती करतो की श्रद्धांजली वाहण्यासाठी ज्याला कोणी बोलायचं आहे त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. रेवदंडा येथे असलेल्या एका खाजगी सुरक्षा रक्षकाच्या परप्रांतीय सुपरवायझरचा माज नुकताच उतरवण्यात आला. सिद्धेश म्हात्रे यांनी मनसे स्टाईलने त्याला दणका देत स्थानिकांना सुरक्षा रक्षकाची नोकरी परत मिळवून देण्यास भाग पाडले. त्यामुळे सिद्धेश म्हात्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. रेवदंडा परिसरात MMC नावाची खाजगी कंपनी असून या कंपनीमार्फत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाते. रेवदंडा परिसरातील 2 जण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मात्र परप्रांतीय सुपरवायझरने स्थानिक असल्याचा राग धरून त्यांना कामावरून काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब मनसेचे सिद्धेश म्हात्रे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी परप्रांतीय सुपरवायझरची भेट घेऊन जाब विचारला. त्यावेळी त्याचा मनमानी कारभार दिसून आला. अखेर मनसे स्टाईलने त्या सुपरवायझरला दणका देण्यात आला. त्यानंतर त्याने स्थानिकांना पुन्हा कामावर सुरक्षा रक्षक म्हणून घेण्याचे आश्वासन दिले. सिद्धेश म्हात्रे यांच्यामुळे 2 स्थानिकांना त्यांची नोकरी परत मिळाली. कोण बोलणार? स्थानिक लोक इथे मला इन्चार्ज सिक्युरिटी एजन्सी दिलेली एजन्सी ठीक आहे. सूर्यगिरी शाळा टाकत होता, कामावर काढलेली आम्हाला ती चॅनेल मधनं कंपनीतनं. दादाला मी भेट घेतली, दादाला सांगितला विषय की दादा असं असं आहे. दादाने भेट दिली, त्यांना बोलले 2 गोष्टी काय आहेत ते. तर त्यांनी आम्हाला लगेच जॉईनिंग केली. ते उद्यापासून कामाला या. नमस्कार, मी सिद्धू म्हात्रे. आज हे बघा, हे काका अपंग आहेत. आज या लोकांनी या माणसाला तुम्ही कामावर येऊ नका म्हणून सांगितले. परत बोलत होते की इथे स्थानिक माणसं लागणार नाही. मी यांना आव्हान देतो, परत माझ्या स्थानिकांना या लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. यांना आज आम्ही शांतपणाने सांगितलंय. असं परत या लोकांनी केलं तर मनसे दणका काय असतो ते यांना लवकरच दाखवू आम्ही. महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील 134 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी महाड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सरपंच पदासाठी इच्छुक नागरिक उपस्थित होते. यावेळी ज्या ठिकाणी यापूर्वी अनुसूचित जातीसाठी खुल्या जागी 3 आणि महिला 3, अनुसूचित जमातीकरिता 5 खुल्या तर 4 महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 18 खुल्या तर महिला 18, सर्वसाधारण जागेकरिता 41 खुल्या तर 42 महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक ग्रामपंचायतींमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे या आरक्षणानंतर मात्र नाराज होऊन घरी परतले. आरक्षण जाहीर झाल्यामुळे त्यांचे सरपंच पदाचे स्वप्न भंग पावले आहे. यावेळी एकूण ग्रामपंचायतीच्या आरक्षणापैकी 50% महिलांसाठी आरक्षित असल्याने जवळपास 67 ठिकाणी महिला राज असणार आहे. आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत जे सरपंच आरक्षण सोडत आहे ते आज काढण्यात आले. 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाचं आरक्षणाची सोडत आज या ठिकाणी घेण्यात आली. त्याकरता माननीय श्री प्रवीण पवार साहेब उपविभागीय अधिकारी पेन यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व या ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आलं. महाड तालुक्यासाठी SC साठी एकूण 6 जागा होत्या, ST साठीच्या 9 जागा, OBC साठी 36 जागा आणि इतर 83 अशा एकूण 134 ग्रामपंचायतीसाठी. त्यामध्ये महिलांचं 50% प्रमाणे आरक्षण याप्रमाणे विचारात घेऊन आणि जे आळीपाळीने आरक्षण देण्याचं शासनाचा नियम आहे, जो सरपंच उपसरपंच निवडणूक नियम आहे 1964चा, त्या पद्धतीचा अवलंब करून आज या ठिकाणी आरक्षण सोडत घेण्यात आली. त्याच्यामध्ये काही ग्रामपंचायती आणि मागच्या ज्या 33 ग्रामपंचायती अशा आहेत महाड तालुक्यातील की ज्यांच्यामध्ये 2024 मध्ये मुदत संपली परंतु त्याच्या निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्याच्याबाबत काही प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याबद्दल सुद्धा समाधानकारक त्यांना उत्तर देण्यात आलं आणि त्यांचं आरक्षण आहे ते योग्य पद्धतीने सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या समक्ष ते काढण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व आरक्षणाची सोडत आहे ती पार पाडण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या अभियानाच्या अंतर्गत आंतरराज्य ट्रान्समिशन लाईन्स टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. ट्रान्समिशन लाईन्स अर्थात उच्च वीज वाहिन्या टाकत असताना वापर केल्या गेलेल्या जमिनीचा समाधानकारक मोबदला देण्यात येत आहे. असे असले तरी देखील टॉवर उभारणीच्या कालखंडात काही शेतकऱ्यांना शेती करता आलेली नाही. या गंभीर बाबीची दखल घेत ट्रान्समिशन लाईन टाकणाऱ्या आस्थापनाने सदर शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई भत्त्याचे वाटप केले आहे. हाती आलेल्या आर्थिक मदतीमुळे पुढील हंगामात शेती करण्यासाठी पुरेशी गंगाजळे आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळते. टॉवर उभारणीच्या कामामुळे काही शेतकऱ्यांना शेती करता आलेली नाही. अर्थातच त्यांच्या उदरनिर्वाहाच्या आर्थिक अवकेला खीळ बसली. या गंभीर बाबीची दखल घेत खावडा IVCच्या माध्यमातून पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भत्त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. विक्रमगड तालुक्यातील सवादे गावातील केरू लक्ष्मण बरफ आणि गुलाब परशुराम हडळ यांना शुक्रवार दिनांक 18 एप्रिल रोजी पीक नुकसान भरपाई भत्त्याचे DD प्रदान करण्यात आले. पुढील शेती हंगामात बी बियाणे, खते, अवजारे आदींची खरेदी करण्याकरिता समाधानकारक रक्कम हाती आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येचे त्वरित निराकरण केल्यामुळे शेतकऱ्यांनी खावडा IVC यांच्या टीमचे आभार मानले. सर, आमची इथं टावरसाठी जागा दिली ते आम्ही खूप त्याच्यात काय मोठ्या मोठ्या गाड्या फिरल्या तर त्याच्यात फार मोठी आमची लुसगान झाली. कारण आम्ही त्याच्यात आता पीक घेऊ शकत पण नाही. आजूबाजूला आणि तिथे रस्ते बांधकाम वगैरे सगळं फोडलं. मग त्याच्यासाठी आम्ही देवास आमचा तो टावरवाला होता त्याला आम्ही आणि भेटलो. त्यांना आम्ही काय सांगितलं, बाबा अरे आमच्यासाठी काहीतरी कर, आमची एवढी लुसगान झाली, आता आमचा पोटाचा आधार निघून गेला आमचा, जे आमचं त्याच्यावर पोट होता आमचा. त्याच्यासाठी आम्ही म्हणजे बरंच हे केलं तरी आम्हाला तो सर आम्हाला डायरेक्ट आमच्या घरी गावडी घेऊन आला आम्हाला भेटायला. देवास भाई आमचा शेठ तो आला आणि तो आम्हाला भेटला आणि त्यांनी काय सांगितलं, पोरा मग घाबरू नको, तुमच्यासाठी आम्ही मिळवून देणार, सरकारकडे आम्ही जाणार आणि तुमच्यासाठी आम्ही मिळवून देणार. आज त्याने आमच्यासाठी मिळवून आणि आमच्या घरी डायरेक्ट गाडी घेऊन आला तो आणि आला ना त्याने आम्हाला पीक लुसगानेचा आम्हाला त्यांनी लुसगान आम्हाला पीक मिळवून दिले. आज त्याच्यासाठी आज आम्हाला त्यांनी चेकसाठी घरी आणून आणि चेक आम्हाला दिला त्यांनी डायरेक्ट. तालुक्यातील उसर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामामुळे नैसर्गिक नाले बंद होण्याबरोबरच स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने उसरमधील ग्रामस्थांनी काल अलिबाग पंचायत समितीवर धडक दिली. मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी पत्र्याचे कंपाऊंड टाकण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे. या परिसरात बांधकामासाठी उभारण्यात येणाऱ्या RMC प्लांटला देखील शेतकऱ्यांचा विरोध आहे. महाविद्यालयासाठी उसर गावाची 41 एकर जी जागा आहे ती संपादित केली. आज तिथल्या लोकांना स्मशानभूमी, दफनभूमी किंवा कोणत्याही ग्रामसुविधांसाठी 1 इंच जागा शिल्लक नाही आहे. ते झालं अगोदरचा मुद्दा. आज आम्ही ग्रामपंचायत मार्फतही त्यांना लेटर दिलेले आहेत की तिथे एक RMC प्लांट होतोय, त्यालाही आम्ही NOC नाकारलेली आहे. माननीय BDO साहेबांनी त्याला NOC दिलेली आहे चुकीच्या मार्गाने. आज ग्रामपंचायत मार्फत त्यांना अटी टाकल्या होत्या की सभोवतालचे जे शेतकरी आहेत त्यांना येण्या जाण्याचा मार्ग आहे. आज ज्या रँक प्रोजेक्ट आहे त्यांनी भराव केलेला आहे, जे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आहेत ते बंद केलेले आहेत. आज आणि बाजूला जो भराव झाला आहे त्याच्यामुळे पूर्ण जे 400 ते 500 शेतकऱ्यांचं तिथे नुकसान होऊ शकतं. तर ह्या गोष्टींवर तुम्ही जर NOC दिलीत तर तुम्ही त्या गोष्टी त्या रँक प्रोजेक्टने फॉलो केलेत की नाहीत हे बघायला पाहिजे. आज पाऊस तोंडावर आहे तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी केल्यात माननीय गटविकास अधिकाऱ्यांनी त्या व्यवस्थित करून ज्या उसर ग्रामस्थांना न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही इथे आमचं वैयक्तिक म्हणणं, प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्याचं नुकसान आहे म्हणून वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी आलेलो आहोत. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.